नमस्कार, मी योगेश कोलते, बूस्टर प्लांट जेनेटिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जालना प्रतिनिधी आहे। भाऊ, आपल्या एरियामध्ये मी बघतो आणि भाऊ सगळ्यात महत्त्वाचा परिचय आपण भाऊचा घेऊ, जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्यांना ती माहिती मिळेल। नमस्कार भाऊ। नमस्कार नमस्कार भाऊ, जे आता तुम्ही वाण लावलेले आहे हे कोणकोणते वाण लावलेले आहे? ते 28 आणि खोखो खोखो दोन बॅग तुम्ही लावलेले आहे, जवळ जवळ लावलेले आहे। तुम्हाला काय वाटतं, आता जर मी तुम्हाला 88चं विचारलं तर 88चं काय म्हणणं आहे तुमचं? एकदम जबरदस्त आहे। गेल्या वर्षी होती आणि या वर्षी आहे। आणि खोखो मी तुम्हाला एक बॅग ही बळजबरी मला दिली, पण ती पण चांगली आहे। मी असं कम्पेअर नाही करत, पण दोन्ही व्हरायट्यात तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे। बरोबर। भाऊ, मला एक सांगा, आता शेंगा जर अंदाजे आता तुम्ही मोजल्या, मी नाही सांगत बरं का, तुम्ही झाडं मोडलेले, तुम्ही किती शेंगा मोजल्या? 88 ला तिला नुसत्या शेंगा जर म्हणलं तर 350 भरली, म्हणजे अंकुची असते ती सोडून दिली। 350 आमचा मित्र आणि मी त्या दोघांना मोजली तर मला असं म्हणायचं सरासरी शेंग तिला 500, पण सरासरी जर म्हणलं लहान मोठं आणि त्याचं 300 आणि कंपल्सरी धरले। बरं, 88 मध्ये तुमचं काय मत आहे? जसं की तुम्ही मला मागच्या वेळेस बोलले की 88 पाडक पेरली तर माझ्या वावरात जमते, गेल्या वर्षीचा अनुभव आणि या वर्षीचा काय म्हणणं आहे? नाही, पाडक जर पेरे आणखीन तिला माल जास्त लागेल। अच्छा, फांद्या वगैरे? फांद्या पण फुटते तिला, फांद्या पण चांगल्या आहेत। एकदा सर आमच्या सर्व शेतकऱ्यांना भाऊ हे झाड खाली करून दाखवा थोडस बघा, लय बघा, हे बघू शकता। आता हे झाड आपल्याला मोडाच लागणार, ते बघू शकता भाऊ, काय हरकत नाही, हे बघू शकता त्याला शेंगा कशा लागलेल्या आहे, काय लागलेलं आहे। आणि आम्ही म्हणतो नाही, पाडक पेरल्याचा हा फायदा आहे आणि यांचा अनुभव याच्या पाठीमागे आहे। भाऊन मागच्या वर्षी बरं का साहेब हे ट्रायल स्वतः घेतलेलं आहे, स्वतः ट्रायल। शेंगा तुमच्या समोर आहे, आम्ही तर खूप कमी फांद्या सांगतो, पण इथं फांद्यांची संख्या खूप जास्त आहे आणि शेंगाची संख्या टचून दाना भरलेला आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बात जे तुम्हाला सांगायची मला, 3 दाणे आणि 4 दाण्याचे सोले, 3-4 याच्यामध्ये 2 नाही भेटणार, 3 आणि 4 याचा जर रेशो लावला तर तुम्ही एक तर 80-20 म्हणा किंवा 70-30 म्हणा, दोन्ही पण फॉर्म्युलेच्यात बसतात। पण पतलं पेरलं तर खूपच तुम्हाला चांगलं येईल याच्यामध्ये। जर भाऊ तुम्ही या दोन्ही व्हरायट्यावर समाधानी आहात? दोन्ही व्हरायटी समाधानी आहे। जर आता आमचे सर्व शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही लागवड बाबत? एकदम जबरदस्त आणि एकदम खास आहे, म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी लागवड करावी हिचीच करावी, हिची आणि हिची। धन्यवाद। कारण की पाडक पाहिजे।